Hello friends, welcome back to this video. In this video we will start the last point of the third chapter, that is the deadlock. All about the deadlock. Deadlock हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे तुमच्या एक्झाम साठी, कारण डेडलॉक वर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातातच. त्यातल्या तुम्हाला डेडलॉकच्या नेसेसिटी कंडिशन्स किंवा डेडलॉक प्रिव्हेन्शन कसं केलं जातं हे दोन थेरटिकल साठी, आणि राहिला प्रश्न एक्झाम्पल तर तुम्हाला बँकर्स अल्गोरिदमवर क्वेश्चन विचारले जातात. तर हे तीन क्वेश्चन तर तुमचे डेडलॉकवर प्रॉपर तुम्हाला करावे लागणार आहेत. डेडलॉकचं नेसेसिटी कंडिशन्स, डेडलॉक प्रिव्हेंट कसं केलं जातं आणि डेडलॉक अवॉइडन्सचा अल्गोरिदम म्हणजेच बँकर्स अल्गोरिदम. त्याची तुम्हाला थेअरी नाही, फक्त बँकर्स अल्गोरिदम. जसे आपण मागच्या पॉईंटमध्ये जे प्रायोरिटीवर एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत तसे तुम्हाला या बँकर्स अल्गोरिदमवर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे तीन पॉईंट जरी तुम्ही या डेडलॉकवर जरी केले आणि डेडलॉकची कन्सेप्ट जरी समजून घेतली तर तुम्हाला सफिशियंट झाले. तीन पॉईंट परफेक्ट करायचे आणि राहिलेले डेडलॉकचे कन्सेप्ट तुम्ही ओव्हरऑल जरी लुक करून गेला, तुम्हाला समजलं तरी सफिशियंट आहे, सफिशियंट फॉर एक्झाम. सो आपण वन बाय वन बघूया डेडलॉक म्हणजे काय. आधी तुम्हाला एक सिच्युएशन देतो मी की डेडलॉकची कन्सेप्ट कशी असते. की असं इमॅजिन करा तुम्ही की एकच ट्रॅक आहे रेल्वेचा आणि एकाच रेल्वेच्या ट्रॅकवरून दोन ट्रेन आहेत ज्या की एकाच रेल्वेच्या ट्रॅकवरून समोर समोर आल्यात. मग आता काय होणार, ना ह्या ट्रेनला पुढे जाता येणार ना त्या ट्रेनला पुढे जाता येणार. म्हणजे ही जी सिच्युएशन आहे इथं म्हणतात डेडलॉक. म्हणजे दोन ट्रेन म्हणजेच काय, दोन प्रोसेस आहेत आणि जी रेल्वेचा ट्रॅक आहे तो एकच आहे, म्हणजे रिसोर्सेस एकच आहे. दोघांना पण एकाच टायमिंगला एकाच वेळी रिसोर्सेस लागणार आहे, ते की जे एकच रिसोर्स आहे. मग त्या एकाच रिसोर्सेसला ना कोणत्या एका प्रोसेसकडे जाता येते ना दुसऱ्या प्रोसेसकडे जाता येते. म्हणजे इथं अशी सिच्युएशन आली की स्टक झाले, सिच्युएशन अडकले ना. दोन्हीपैकी कोणत्याच प्रोसेसना म्हणजे दोन्हीपैकी कोणत्याच ट्रेनला पुढे जाता येत नाही, म्हणजे त्याचं एक्झिक्युशन कम्प्लीट करता येत नाही. ह्या ओव्हरऑल सिच्युएशनलाच म्हणतात डेडलॉक. डेडलॉक शब्दावरून समजू शकता. डेडलॉक, एखाद्या लॉक मध्ये अडकला तुम्ही, म्हणजे तिथं तुम्हाला काहीच करता येत नाही. डेड म्हणजे संपलं, तुम्ही ऍट द एंड झाला त्या गोष्टीचा. हा मराठी प्रॉपर मिनिंग आहे. आता तुम्हाला ऍज अ ओएसच्या कन्सेप्ट थ्रू जाऊया आपण. डेडलॉक मध्ये सर्वात जास्त तुम्हाला गोष्टी प्रत्येक वेळी रिपीटेड एक टर्म येणार आहे, रिसोर्सेस, ज्या की रिसोर्सेसवर बेसिस डेडलॉक हा कन्सेप्ट आहे. रिसोर्सेस म्हणजे तुम्हाला जर तुम्ही थोडा विसरला असेल तर रिसोर्सेस म्हणजे काय असतात ओएस मध्ये, मेमरी, सीपीयू, रॅम, रोम, नंतर सीडी रोम, फाईल्स, या सर्व गोष्टी ज्या की रिसोर्सेस मध्ये मोडतात. प्रिंटर तुमचा आला, या सर्व गोष्टी, इनपुट आउटपुट डिव्हाइस आले, या सर्व गोष्टींना रिसोर्सेस म्हणजे वस्तू. या सर्व गोष्टी म्हणजे प्रोसेसला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू एक्झिक्युशनसाठी. आता आपण पॉइंटकडे वळूया. डेडलॉक इज अ सिच्युएशन वेअर सेट ऑफ प्रोसेसेस आर ब्लॉक्ड बिकॉज each process is holding a resource and waiting for another resource acquired by some other process. लाईन म्हणजे जी मी डेफिनेशन लिहिली ती खूप इझी आहे जर तुम्ही समजून घेतली प्रॉपर. तर डेडलॉक अशी सिच्युएशन आहे जिथं मेनी प्रोसेस आर ब्लॉक केल्या जातात. खूप प्रोसेसेस ब्लॉक केल्या जातात, कारण त्यातल्या प्रत्येक प्रोसेस असा असतात की एक रिसोर्सेस त्यांनी होल्ड करून ठेवला असतो. म्हणजे त्यांनी एक प्रोसेस अलोकेट स्वतःला करून ठेवला असतो आणि त्यांना असा दुसरा रिसोर्सेस लागणार असतो जो की दुसऱ्या कोणत्या तरी प्रोसेसनं तो दुसरा रिसोर्सेस होल्ड करून ठेवलेला आहे. ऑब्विसली ही जी डेफिनेशन आहे ही तुम्हाला या डायग्रामवरून क्लिअर होईल. ते इथं बघा, जे तुम्हाला मी सांगितलं, प्रोसेस 1 रिसोर्स 1, प्रोसेस 2 रिसोर्स 2. आता इथे काय लिहिलंय, रिसोर्स 1 इज असाइन्ड टू प्रोसेस 1 आणि प्रोसेस 1 इज वेटिंग फॉर रिसोर्स 2 which is already assigned to process 2. मग इथं पण परत काय रिसोर्स 2 is assigned to process 2 but process 2 is waiting for resource 1. पण रिसोर्स 1 कुणाकडे अलोकेटेड आहे, प्रोसेस 1 ला. झाली ना डेडलॉक सिच्युएशन. ना प्रोसेस 1 ला एक्झिक्युशन करतात, म्हणजे पुढे तिचं एक्झिक्युशन संपवता येते, ना प्रोसेस 2 ला एक्झिक्युशन संपवता येते. ह्या सिच्युएशनला म्हणतात डेडलॉक, जे की तुम्ही डेफिनेशन मध्ये बघितलं आपण. आता याच्या नेसेसिटी कंडिशन, डेडलॉक ऑकर कधी होऊ शकतं, त्याच्या 4 इम्पॉर्टंट नेसेसिटी कंडिशन्स आहेत, त्या आपण बघूया. फर्स्ट कंडिशन आहे म्युच्युअल एक्सक्लुजन. म्युच्युअल एक्सक्लुजन म्हणजे काय बघूया. 1 or more than 1 रिसोर्स आर नॉन शेअरेबल. जर
असं रिसोर्सेस तुम्ही प्रोसेसला अलोकेट झाला असेल जे नॉन शेअरेबल आहे, जे की एकाच प्रोसेसला फक्त एका वेळी ते काम करतं, ते दुसऱ्या नॉन शेअर म्हणजे शेअरेबल नाही. शेअरिंग गोष्ट, शेअरिंग म्हणजे शेअरिंग तिकीट वगैरे, आपण शेअर रिक्षा वगैरे हे एकाच रिक्षामध्ये दोघं तिघं जातात, पण असा रिसोर्सेस म्हणजे शेअर करू शकत नाही दुसऱ्याला. एका त्याचं एक्झिक्युशन संपलं, त्या प्रोसेसनं त्याला रिलीज केलं तरच ती दुसऱ्या प्रोसेसला अलोकेट होऊ शकतं, अदरवाईज होऊ शकत नाही. ह्याला म्हणतात नॉन शेअरेबल. या नॉन शेअरेबल शब्दाचा मी तुम्हाला आता मिनिंग सांगितला. कलर बदलूया. ओके, तर इफ एनी अदर प्रोसेस रिक्वेस्ट दिस रिसोर्स देन दॅट प्रोसेस मस्ट वेट फॉर द रिसोर्स टू बी रिलीज्ड. जे की तुम्हाला मी सांगितलं, त्या प्रोसेसनं ते नॉन शेअरेबल रिसोर्स जोपर्यंत कम्प्लीट एक्झिक्युशन करून रिलीज करत नाही तोपर्यंत ते रिसोर्सेस दुसऱ्या प्रोसेसला भेटणार नाही. एक्झाम्पल काय आहे याचं नॉन शेअरेबलचं? प्रिंटर. ऑब्व्हियसली प्रिंटर हा एकमेव असा रिसोर्स आहे जो नॉन शेअरेबल आहे, जे की त्याचं एकदा काम एका प्रोसेसवर काम चालू झालं, जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत ते दुसरी प्रोसेस म्हणजे दुसरं प्रिंटिंगला घेत नाही. होल्ड अँड वेट कंडिशन म्हणजेच काय? होल्ड अँड वेट, एका साईडला होल्ड करून ठेवले आणि दुसऱ्या साईडला त्याच प्रोसेसनं दुसऱ्या रिसोर्ससाठी वेटिंगला थांबल्या. होल्ड अँड वेट म्हणजेच काय? प्रोसेस इज होल्डिंग ॲट लिस्ट वन रिसोर्स अँड वेटिंग फॉर अनदर प्रोसेस वेटिंग फॉर अनदर रिसोर्स आहे इथं, विच इज हेल्ड बाय सम अदर प्रोसेस. इथं प्रोसेस शब्द काढा, रिसोर्सेस लिहा, बाय मिस्टेक झालेला आहे इथं माझ्याकडून. अ प्रोसेस इज होल्डिंग ॲट लिस्ट वन रिसोर्स. एका प्रोसेसने एक रिसोर्सेस होल्ड करून ठेवले म्हणजे त्या रिसोर्स तिचं काम चालू आहे, पण त्या प्रोसेसला ॲट द सेम टाइम दुसरं रिसोर्स पण लागणार आहे जे की दुसऱ्या प्रोसेसनं घेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे ना तिचं त्या प्रोसेसचं एक्झिक्युशन संपेल ना दुसऱ्या प्रोसेसचं एक्झिक्युशन संपेल. आला डेडलॉक, इथं पण डेडलॉक आला, इथं पण डेडलॉक आला, कारण इथं पण एका प्रोसेससाठी दुसऱ्या प्रोसेसला थांबावं लागते, एका रिसोर्ससाठी दुसऱ्या प्रोसेस थांबावं लागतं. सॉरी. नो प्रिम्पशन म्हणजे ऑब्व्हियसली रिसोर्सेस कॅनॉट बी फोर्सफुली टेकन अवे फ्रॉम प्रोसेस. म्हणजे तुम्हाला मी जसं सांगितलं नॉन शेअरेबल. इथं नॉन शेअरेबल म्हणजे प्रिंटर जोपर्यंत काम एखाद्या प्रोसेसवर संपवत नाही तोपर्यंत दुसऱ्या प्रोसेसला ते अलोकेट होत नाही, म्हणजेच प्रिंट होत नाही. प्रिंटर ज्या करंटली रनिंग प्रोसेसमधनं ती प्रिंट होत नाही, तसंच त्यालाच म्हणतात नो प्रिम्पशन, जे की आपण बघितले नॉन प्रिम्प्टिव्ह तेच आहे, जे की काढून घेता येत नाही. मग इथं सुद्धा तुमचा डेडलॉक होऊ शकतो, ऑकर होऊ शकतो. ओएस कॅनॉट टेक प्रिंटर फ्रॉम P1 फोर्सफुली, जे की तुम्हाला मी सांगितलं. सर्क्युलर वेट कंडिशन काय? देर इज अ सर्क्युलर चेन ऑफ प्रोसेसेस एक्झिस्ट वेअर इच प्रोसेस वेट्स फॉर रिसोर्स विच इज हेल्ड बाय नेक्स्ट मेंबर ऑफ चेन. आता समजा P1, P2, P3, P4 असं सर्क्युलरमध्ये समजा काढलं, इथं P1 आहे, इथं P2 आहे, इथं P3 आहे, इथं P4 आहे. P1 ला अशा रिसोर्सेसची गरज आहे जो P2 न होल्ड करून ठेवलेला आहे, आणि P2 ला अशा रिसोर्सची गरज आहे जो P3 ने होल्ड करून ठेवलेला आहे, आणि P3 ला अशा रिसोर्सची गरज आहे जो P4 ने होल्ड करून ठेवलेला आहे, आणि P4 ला अशा रिसोर्सची गरज आहे जो P1 ने होल्ड करून ठेवलेला आहे. म्हणजे P1 ला P2च्या रिसोर्सची गरज आहे, P2 ला P3च्या रिसोर्सेसची गरज आहे, आणि P3 ला P4च्या रिसोर्सेसची गरज आहे, आणि P4 ला P1च्या रिसोर्सेसची गरज आहे. जे की ही सर्क्युलर मॅनर मध्ये वेट म्हणजे प्रत्येक प्रोसेस सर्क्युलर मॅनर मध्ये वेट करते. ह्या कंडिशनला म्हणतात सर्क्युलर वेट. ह्या जर चारही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर तुमचा डेडलॉक ऑकर होतो. नेक्स्ट पॉइंट आहे सिस्टीम मॉडेल. सिस्टीम मॉडेल म्हणजेच काय की सिस्टीम मॉडेल थ्रू अशी सिस्टीम आहे की तुमचा डेडलॉक जर त्या 3 स्टेप्स जर फॉलो नाही केल्या तर तुमचा डेडलॉक ऑकर होऊ शकतो. म्हणून तुमची सिस्टीम त्या पद्धतीने मॉडेल केली जाते. तर काय आहे ते आपण बघूया. सिस्टीम कॅन बी मॉडेल्ड ॲज कलेक्शन ऑफ लिमिटेड रिसोर्सेस. Resources may include memory, printer, CPU, open files, CD-ROMs, etc. By definition, all resources and processes are equivalent. म्हणजेच काय सिस्टीम अशी मॉडेल केली जाते ज्याच्यामध्ये सर्व लिमिटेड रिसोर्सेसची कलेक्शन असतं. त्याच्यामध्ये त्या रिसोर्सेस कोणते कोणते असू शकतात जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं. प्रिंटर असू शकतो, CPU असू शकतो, ओपन फाइल्स, CD-ROMs, एक्सेट्रा. डेफिनेशननुसार म्हणायला गेलं तर सर्व रिसोर्सेस, सर्व रिसोर्सेस आणि सर्व प्रोसेसेस ह्या इक्विव्हॅलंट असतात. जे की कोणती पण प्रोसेस कोणत्या पण रिसोर्सेसला रिक्वेस्ट करू शकते. इक्विव्हॅलंट असल्यामुळे प्रत्येक प्रोसेसला काय कोणत्या पण रिसोर्सेसला रिक्वेस्ट करण्यासाठी. इन नॉर्मल ऑपरेशन अ प्रोसेस मस्ट रिक्वेस्ट अ रिसोर्स, यूज इट अँड रिलीज इट इन द फॉलोइंग सिक्वेन्स.
हाच पॅटर्न फॉलो करावा लागतो सिस्टीम मॉडेलमध्ये. इन नॉर्मल ऑपरेशन प्रोसेस मस्ट रिक्वेस्ट, प्रोसेसला रिक्वेस्ट करायचा आधी रिसोर्सेससाठी, त्याला यूज करायचं आणि रिलीज करायचं. ह्या जर 3 स्टेप फॉलो नाही केल्या तर डेडलॉक ऑकर होतो. रिक्वेस्ट कसं करायचं, इफ रिक्वेस्ट कॅनॉट बी इमिजिएटली ग्रँटेड, रिक्वेस्ट जर तुमच्या एखाद्या प्रोसेसनं केली एखाद्या रिसोर्सेससाठी आणि ती इमिजिएटली ग्रँट झाली नाही, ग्रँट म्हणजे परमिशन नाही भेटली तिला लगेच, देन द प्रोसेस मस्ट वेट अंटिल द रिसोर्स बिकम अवेलेबल. जोपर्यंत ते रिसोर्स दुसऱ्या प्रोसेसपासून अवेलेबल होत नाही, फ्री होत नाही, तोपर्यंत पहिल्या प्रोसेसला ज्यानं रिक्वेस्ट केली त्या रिसोर्ससाठी तिला वेट करावा लागतो. सिस्टीम कॉल्स यूज टू रिक्वेस्ट द रिसोर्स, सिस्टीम कॉल्स आहेत जे ओएसचे प्रीडिफाईन ते यूज करायचे असतात. ओपन, रिक्वेस्ट, मॅलॉक, न्यू. हे तुम्हाला डोळ्यावरून तुम्हाला आठवत असेल की मॅलॉक, न्यू हे C++ मध्ये रिक्वेस्ट, ओपन या सर्व गोष्टी प्रीडिफाईन हे आहेत तुमचे सिस्टीम कॉल्स आहेत. यूज करायची, ज्या प्रोसेस समजा आता रिसोर्स भेटलं अवेलेबल झालं तर त्या प्रोसेसनं ते रिसोर्स प्रॉपरली युटिलाइज करायचं, यूज करायचं. नंतर रिलीज, द प्रोसेस रिलीजेस द रिसोर्स आफ्टर युझिंग इट सो दॅट इट बिकम अवेलेबल फॉर द अदर प्रोसेस. जर रिलीजच नाही केलं तर डेडलॉक ऑकर झाला, रिलीज केलं तर तो रिसोर्स दुसऱ्या प्रोसेसला भेटेल. हाच कन्सेप्ट बँकर अल्गोरिदम मध्ये पण आपण बघणार आहोत की रिलीज केल्यानंतर न्यू अवेलेबल रिसोर्सेसची काउंट वाढतोय. मग आता सिस्टीम रिलीज करण्यासाठी रिसोर्सेस रिलीज करण्यासाठी सिस्टीम कॉल्स आहेत क्लोज, फ्री, डिलीट, रिलीज एक्सेट्रा. आणि अशा पद्धतीने आपण ह्या व्हिडिओमध्ये पहिल्या लास्ट पॉईंट मधला पहिले 3 छोटे सब पॉईंट बघितले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डेडलॉकचं प्रिव्हेन्शन कसं होतंय ते बघूया. सो थँक यू, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.